बबलू दादा आणि व्यंकटेश तुम्हाला शोधायला निघाले. तुम्ही कुठे आहात सांगा आत्ताच्या आत्ता. ऐक ना, स्पीकरवर टाक ना प्लीज. मला पण बोलायचं. अभि, रोवी, तुम्ही असं न सांगता का गेलात? आम्हाला सगळ्यांना किती काळजी वाटते माहितीये का? अरे बाबांनो, लागले तर मी घेऊन जाईन तुम्हाला पंढरपूरला, पण आता जिथे आहात तिथेच थांबा, मी येतोय तुम्हाला घ्यायला. नाही, आम्ही नाही येणार घरी. बाबाला बरं वाटावं म्हणून आम्ही व्रत करायला पंढरपूरला चाललोय. आणि जोपर्यंत आमचं हे पंढरपूरचं व्रत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही घरी येणार नाही म्हणजे नाही. होवी बाळा, ऐका ना, तुमच्यामुळे इकडे सावलीने काहीच खाल्लेलं नाहीये कालपासून. तिच्यासाठी परत या प्लीज. ऐका ना माझं. आई प्लीज ना, समजून घे ना आम्हाला. तू अशी उपाशी राहू नकोच म्हणतो मी. काहीतरी खाऊन घे ना. अजिबात नाही. जोवर तुम्ही इथे येत नाही ना मी काहीच खाणार पिणार नाही, आधीच सांगते. लवकर या तुम्ही. हा गाई, तू अशी स्वतःला काय शिक्षा करून घेत असतेस म्हणतो मी. आई, आम्ही एक काम करत असतो. आम्ही आमचं हे व्रत लवकर पूर्ण करत उद्याच घरी येत असतो बघा. पण प्लीज आम्हाला आमचं व्रत पूर्ण करू दे ना गाई. अरे काय वेडेपणा लावलाय मुलांनो. मी सांगितलं ना, तुम्ही जिथे आहात तिथे थांबा, मी आलोच. आजोबा, तुम्ही आमची अजिबात काळजी करू नका. आम्ही लवकरात लवकर घरी येऊ. आणि आमची काळजी घ्यायला आमचा विठुराया आहे आमच्या पाठीशी. तो आम्हाला अजिबात काही होऊ देणार नाही. माऊली, काय काळजी करू नका. ही जी 2 मुलं आहेत ना, ती मला लेकरांसारखी. त्यांच्या केसालाही धक्का नाही लागणार. आणि लेकरांच्या मनात देवाविषयीची भक्ती आणि आईबद्दलची श्रद्धा असेल ना, तर त्यालाही व्रत पूर्ण करावंच लागतं. काय काळजी करू नका, ते सुखरूप तुमच्याकडे येतील. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. चला बाळांनो, आता वेळ घालवून जमणार नाही. पंढरी जवळ आलेली आहे. आधी डोळे पुसा, नाही तर विठुराया नाराज होईल बरं. हा, चला चला चला, पाऊले चालती पंढरीची वाट.